मित्रांनो, आपण पाहताय बैलाचं स्मारक, आठवणीतील हिंदकेसरी गौंडवाडीचा सुंदर, मोठ्या मापाचा बैल आणि बरीच पारितोषिकं त्याने मिळवली. त्या बॅनरवर त्याचा फोटो पण दिसतात, कुठल्या कुठल्या बैलांच्यावर पळालेला. बरीच मोठी त्याची हिस्ट्री आहे, बरीच मैदानं मारली, मालकाचं नाव आपल्या आणि गावचं नाव महाराष्ट्रभर केलं. आज सुंदरची आठवणी पुन्हा एकदा जागे करूया. मित्रांनो, आपण पाहिले स्मारक गौडवाडीचा सुंदर, एवढं सुंदर स्मारक बांधले म्हणजे त्या बैलाची कारकीर्द पण तेवढी सुंदर झाली असेल. बापू आहेत. बापू, प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा, परिचय सांगा. माझं नाव आत्माराम मारुती चव्हाण. बापू नावानच ओळखते सगळे. किती वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात आहे? तरी 33 वर्ष झाली त्यावेळेला, म्हणजे सुरुवात झाली. एक 5-6 वर्ष, 8-10 वर्ष आम्ही त्यात होतोच त्यावेळेला. नंतर कोण बंद झालं, एवढं काय त्याच्याकडे हे नाही. सुरुवातीला 1-2 वर्ष म्हणजे हे जरा लहान होता, शाळेत होता तुम्ही, पुन्हा ह्याने पळवायला चालू केली, तशी गाडीला सूर लागला. आमच्या घरचा ड्रायव्हर होता, त्यामुळे आमची गाडी पळत होती. पण कसं ह्यात पडला, कसं काय? असंच नादानादाने गाववाल्याचा एक बैल होता, त्याच्याबरोबर जाण्या नाद लागला. ही वस्तू आम्हाला मिळाली, त्यानं आम्हाला कुठला त्रास दिला, लगेच आला ते सोडायलाच लागला. तिसऱ्या अड्ड्याला फायनल गुलाल घेऊन आला, तेव्हा पण सूर लागला. आणि अलीबाई शेठ आम्हाला ते सुरुवातीलाच भेटले, त्याच्यामुळे आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला. त्यांचा लय जीव होता बैला. सुरुवात कुठल्या बैलापासून झाली मैदानात काढा? सुरुवात काय तर किरकोळ थोडी बैल झाली. सुरुवातला अगदी तसं शबीर ड्रायव्हरचा बटर म्हणून बैल होता, त्याच्याबरोबर पहिला गुलाल. त्याच्याबरोबर 1-4 झालं पुन्हा, आणि पुन्हा इंजनाबरोबर म्हणजे इनामदाराच्या पाखऱ्याबरोबर घातला. एक सीझन काढला तेव्हा. तिथे म्हणजे एखादी मार खायची, एखादी बसायची. पण पुन्हा जे साखराळकराबरोबर जे पहिरा झाला, ते सलग 3 वर्ष पहिला कोणाला नाही जायला तिथं पहिला. सलग 3 वर्ष? सलग 3 वर्ष. 2 वर्ष साखराळकराबरोबर आणि 1 वर्ष वाघऱ्याबरोबर. तर बघा, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की सुंदरचं जसे स्मारक सुंदर आहे, तसे त्याची कारकीर्द सुंदर असेल. सलग 3 वर्ष 1 नंबर करणारा हा सुंदर होता. आता बापू, बैलाचा फोटो वगैरे बघितलं ना, एवढ्या मोठ्या मापाचा बैल मी तरी आजपर्यंत बघितला नाही. अजून नाही बैल मैदानात एवढा बैलच. एवढा मोठा बैल तयार करायचं म्हणल्यावर तुम्ही कष्ट पण तेवढं घेतलं असतील. कष्ट म्हणजे त्याला कसं, ते असताना अगदी वाळका होता, सगळी त्याला म्हणजे वाळकच म्हणत होती. आम्हाला त्याची त्याची आम्ही त्याला रात्रंदिवस ते नुसतं म्हणजे ह्याच्यासारखंच 3-3, 4-4 पोती मी डाळ चारत होतो हरभऱ्याची, आणि त्यामुळे त्याचं हाड बाळावलं. दिसायला बैल दिसत नव्हता, पण त्याच्या हाडात जी रग होती त्यातच त्याची ताकद होती हाडात. मला असं वशिंडावर वरलं दिसत नव्हतं, एवढं उंची बैल. कारण त्या बैलाचं किस्सा बरंच ऐकलेत मी, की झोपताना असं वर बघायला लागायचं. होय, मला वशिंडावर काही दिसत नव्हतं. आणि त्यानं कुठलाच त्रास दिला. हे सोडायला असला तर नुसता ज्वाल हात धरून उभा राहणार, व्यसन धरायची नाही, मुरकी धरायची नाही. आणि उभा केला की झेंडा पडस तर पाय नाही हलला. झेंडा पडला की चौघांनी धरा, आवरणार. म्हणजे मूळचा जातेच तो म्हणजे हुशार होता. गाडी पळून आली, बसली गाडी म्हटली ऑटोमॅटिक बैल, सकाळचा बैल छान आणि हे बैल छान, ऑटोमॅटिकच बैल वळून स्टेज पे आणणार. त्याला धरायची ह्याची गरज नाही कुणाची. आता बापू, कसं आहे माहिती आहे का, मुख्य प्राण्याला माणसापेक्षा बुद्धी जास्त असते, पण त्याला तसा गुरु पण भेटला पाहिजे. ते श्रद्धा होती सगळ्यांची, सगळ्या गावाची त्याला ही होती. कसं त्याचं नियोजन केलं आणि शिकवत कसा नेला त्याला? कारण जर गुरु जर चांगला असेल तर चांगला शिष्य घडतो. तसं आम्हाला एक सीझन आम्ही ह्याच्याबरोबर काढला, इंजनाबरोबर. त्यावेळेला संभा कालकर, त्याने 1 वर्ष पळवला बैल. दोन्ही खांदी बाहेरनं अगदी व्यवस्थित त्याने शिकवलं बैल. म्हणजे मूळचाच म्हणजे हुशार होता बैल, आणि त्यात गुरु चांगला मिळाला तो संभावा.
त्यानं अगदी पद्धतशीर बैल शिकवला. हम्म. कुठं आम्हाला अडचण बाकीची काय आली नाही. तर ज्यावेळेस सुरुवात ते नंतर त्यानं भरपूर मैदानी केली, पण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला पण अडचणी आल्या असतील की? आम्हाला कसं आहे, त्यावेळेला माझ्याकडे दुसरा एक बैल होता पहिला. मला इथं पहिलं जुळलं ते म्हणतात, ते 1 नंबर बैल होता. त्यानं आदत मध्ये त्यानं सुद्धा इंजिनाची गाडी मारली होती विट्यावर. पुन्हा पहिलंच होईल, त्याच्या जोडीचा बैल कमी आला म्हणून मग हे जाऊन मी म्हटलं बैल आणायचा दुसरा आपलाच. मग तिथे दुसरा बैल मोठा होता त्याच्यावर मी म्हणत होतो. मला ते शंकर पवार म्हणून एक दलाल होता, त्याने हेच घ्यायचा बैल म्हटला. हे आणला आम्ही. परत आमचा तो बैल दुसऱ्या सीझनला पळायचा बंद झाला. पहिला त्याला पावसाळ्यात पाणी लागले ह्याच ठिकाणी आला असं, आणि पुन्हा तो असं मैदानाला न्यायला घ्यायचा चिपाळणार बैल, म्हणजे पुन्हा त्याचं हित दिलंच खचलं आणि हे सुरू आला. तो बैल होता त्यानं सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली 1 वर्षभर. कुठल्या कुठल्या बैलांसोबत पळाला? तो पहिला बैल नाही, हा बैल सुंदर. आता तशा 3च बैलावर पळाला. मध्ये आधी किरकोळ एखाद्या घेता त्याला जास्तीत जास्त ह्याला म्हणजे आठवत असेल. मोठ्या बैलांच्या बरोबर कुठल्या? मोठा बैल म्हणजे सुरुवातला इंजान, 2 नंबरला साखराळकर, 3 नंबरला वाघर. चुकून कुठेतरी एखाद्याला दिलेला असला काय असला तर काय एवढं आठवत नाही. आता झाली 20 वर्ष त्याला. बैल मैदानात गेल्यावर कसं वातावरण असायचं सुंदर? बैल काय ते दिवसभर बसतच नव्हता बैल खाली. पण असं दंगा धोडकं नाचणं असलं काय नाही, पण सारखा गावरा वावरा नसता बैल. शेवटपर्यंत त्याने काय 2 कासरं लावायची गरज लागली नाही. एका कासरीवरच बैल असायचं. कधी तापवायचा नाही, कधी काय नाही. दुसऱ्याला तापवायला लागत असलं लांब तापवायचा आणि पुन्हा याला नेऊन झोपायचं. बापू, बैलाकडे जर त्या फोटोंच्या वेळेला त्या बघितलं, जुनं जर दिवस आठवलं तर असं वाटतं की असला बैल आहे ना पुन्हा तयार होणार नाही, एवढ्या मोठ्या मापाचा आणि जातीचा. नाही होणार नाही. आणि ते काय शेवटी कसं ती एक वस्तूच होऊन गेली. आता आम्हाला त्या अड्ड्याला सुद्धा बघायला वाटत नाही असलं ते. आता खरं काय झाले का, ड्रायव्हर लोकांनी सगळा म्हणजे हे केलाय या खेळाचा. त्या काळात कुठले ड्रायव्हर झाले तरी अंदाजे त्या काळात संभाबा कालकर होते, शिवाय ड्रायव्हर कडेपूर, प्रकाश फडतरे कडेपूर, श्रीरंग ड्रायव्हर वाघवाडी, पुन्हा इकडले तानाजी झरेकर होता. तानाजी झरेकर ड्रायव्हर होता. तिकडला धनाजी ते पेडगावचा. असे 5-6 ड्रायव्हर ते फेमस त्यावेळेस. आता तुम्ही त्याची गाडी चालवायचा, बापूने मला सांगितलं, काय जाणवायचं त्याच्या गाडीवर बसल्या? आता तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून, बसव मला स्टोरी सांगतो. ड्रायव्हिंग कसं केलं. साखराळकराबरोबर पायरा झाला आमचा, आणि साखराळचे काका ड्रायव्हर मोहिते म्हणून ड्रायव्हर होते तिथे. तर ते गाडी पळवली, 1 अड्डा केला, 1 नंबर घेतला. दुसऱ्या अड्ड्यात काय झालं, मध्ये ताल होते. तालबशी तिने काय केलं, जरा बैलाला आमच्या म्हणतो खाली जाताना सांगितलं त्याला, बैलाला काय फॉक टाकू नको किंवा हात घालू नको, कारण ह्याला सवय काय होती, चढ उतार असं असलं की एका चेपत तो पास करत होता गाडी. मग तिने टाकली फॉक टाकल्यावर तिने अशी एकरीच केली बैलानं, तिथं जूज मोडल्यावर ड्रायव्हर गाडीतनं पडलं, त्याने लागलं, 5-7 दात पडलं. मग 5-6 दिवसांनी एक मैदान होतं अकलूजचं खाली. मग मी साखराळा गेलो त्यांच्याकडे, म्हटलं तर ड्रायव्हर कोणतरी बघूया, म्हणजे आता गाडी नेली पाहिजे. त्यांनी तेच लागलं होतं, काही महिनाभर गाडी पळवा येणार नव्हती. तिथे गेल्यानंतर ते काय म्हणले, त्या गोपाल पाटील नाव त्या मालकाचं, आणि मला म्हटला तू तर बस, नाहीतर गोपाल पाटलाला तर गाडी बसवती पळवाय. म्हटलं मी कधी गाडी म्हणजे आधी पळवली होती संसारच्या परल्यावर ही ती. म्हटलं आता 1 नंबर आपली गाडी पळते, आपला ड्रायव्हर जरा बघूया एखादा. नाही म्हटलं तू नुसतं कासर धरून बस, गाडी मनानच पळत्या. डायरेक्ट मी अकलूज मध्ये बसलो तर 3 फेरे गाडी नुसते थापव झाले होते. बैल शानी दोन्ही होती, गाडी पळत होती चांगली. मग तिथनं पुन्हा मीच गाडी 2 वर्ष मारली. पुन्हा 3ऱ्या सीझनला गोपाल पाटील पळवली. 2 वर्षात कुठली मैदान नामांकित केली? नामांक काय, पुशेगाव, अकलूज, विटा, लिंबूत, हे सगळे मैदान. तिकडे मुंबईला 11 वेळेस बिनजोड होऊन आली गाडी, मुंबईला जात होती बैल.
सकाळच्या राजाभर गेले, झाऱ्याच्या थैमालभर गेले. पुन्हा तानाजी पाटलांचा सुंदर म्हणून तिथं होता मुंबईत. ते बाळाराम शेठ, विजय पाटील त्यांच्या शेठकडे बैल नेला होता आठवडाभर त्यांनी तिकडे. त्यांच्याबरोबर तिथे पळत होतं. मुंबईतली कुठली सगळ्यात मोठी बिनजोड झाली त्याची? बिनजोड झाली ती पंढरी शेठने पहिल्यांदा इंजनावर आम्हाला नेलं होतं, म्हणजे इनामदारांच्या. त्यावेळेची बिनजोड मोठी झाली सगळ्यात. एस के नायकांची गाडी होती, तर फार्मात होती, 2 वर्ष मरत नव्हती. ती पाखऱ्यानं म्हणजे इंजनानं आमच्या सुंदरनं मारली गाडी सगळ्या सुरुवात. तेव्हा आदत होता बैल, त्यावेळी ती मोठी जोड झाली. आणि नंतर कसं झालं, 5-6 वेळा गेलं तर कोणी गाडीच धरली नाही. नाशिकच्या 2 गाड्यांची गाडी धरली होती, तरी तिने सुद्धा पळवली नाही गाडीच पळवली नाही. मागलं बिनजोडच 4-5 वेळ होऊन आलं. म्हणजे मुंबईत बैल गेला की कोण गाडी झोपत? हा, गाडीच धरत नव्हते. तो पडलेगावचा विष्णू शेठ होता, तो एकदम दर्दी म्हणून त्यानं आम्हाला पुन्हा बऱ्याच वेळा नेलं. गाडीच कोण धरत? गाडी मोकळीची यायची, 2 दिवस राहायचं परत यायचं. गाडी धरतच नव्हती. कुठल्या बी खांद्याला पुकारली होती गाडी, कुठल्याला बी खांद्याला धरायला सांगायची. घोडी असू दे, दोन्ही कोण बी धरा, ते धरलीच नाही गाडी. ज्यावेळेस एवढा दबदबा झालेला सुंदरचा, त्यावेळेस कसं वातावरण होतं? कारण काय होतं, ज्यावेळेस मालकाचं मोठं नाव होतं ना, त्यावेळेस वेगळीच एक क्रेज असते. कसं झालं माहिती का, मुंबईचं तुम्हाला सांगू का, आता हिथनं गाडी, आमची गाडी घाटावून, आम्हाला घाटाव म्हणतात मुंबईवाले. घाटावून गाडी, आपली गाडी गेली, दुसरी गाडीच कोण घेऊन येत नव्हतो, कारण गाडी हिथंच गावत नव्हती. मुंबईत काय गावणार आहे? त्यामुळे गाडी इकडली बैलच येत नाही. ही गाडी भरलेली दिसली की दुसरी बैलच येत नव्हती मुंबईला, असं होतं. आता आमचं कसं होतं, टेम्पो मैदानात गेला की सगळ्यांनी ओळखायचं की हे आता 1 नंबर काय सोडित नाही. ते टेम्पो गेला की 1 नंबर सोडूनच द्यायचं. असं सलग 2.5-3 वर्ष चाललं होतं. एवढी गॅरंटी कशी काय होती तुम्ही द्यायचा? गॅरंटी 3च दिली होती, बैलांनाच गॅरंटी दिली होती थोडक्यात. मला 2 खांदी बैल पळत होती, ड्रायव्हर घरचा, त्यामुळे काही विषयच नव्हतं. कुठनं कडण येऊ दे, कशी बी येऊ दे गाडी. 50-50 फूट मागणं जर गाडी सुटली तर बैलाच सवय तीच होती. पुढल्या 200 फुटात गाडी मारायची. 200 फुटातच गाडी होती, छकड्याच आणतात. आणि ही 100 फूट फुटलं 200 फूट पळाय कारणीभूत फक्त संभाळ्यावर कालक राय तोच. कारण आपला आदत खोंड होता आणि पाखऱ्यावर पैरा आबाने केला, म्हणजे अलीबाईने ते केलं, पप्पशेटने ते. आणि त्या बैलाला सवय काय होती, जरा गाडी अशी तुटली की उगं तासात शिरायचं, म्हणजे लॉबी टसू आता. म्हणून ते आबा काय करणार, 3 गाडी खेळवीत आणणार. बरोबर 200 फूट राहिलं की ह्याला तासाला लावायचा आणि तेवढ्याच गाडी हाणायची. ह्याला तीच सवय लागली पहिल्या जेव्हा शिकायच्या वयात. आणि त्यामुळे ते 200 फुटात दुसरा जरी बैल कमी पडला तर ह्याला एक सवय होती की आपल्याला दाबून पळत नव्हता बैल अंगावर घेऊन गाडी पळत होता. तेव्हा तासात दुसरा बैल तासात जात नव्हता, त्या 200 फुटात काढणारच गाडी, असं करणार. म्हणजे आबांच्या सारखं मोठं ड्रायव्हर भेटल्यामुळं बैलाचा म्हणजे आबासारखा ड्रायव्हर. आणि तो बैल शाना लागला. तो बैल असा होता की त्यानं हिथं आल्यानंतर 10 ते 11 बैल पळायची बंद झाली. आम्हाला माहित नव्हतं काय बाबा एवढा बैल पळतोय. पण असं आता पायरा आमच्या गावातले एकनाथ आबा म्हणून होते वयस्कर, अलिबाईंचे ती संबंध चांगले होते. ते आबासने विचारलं, बाबा वासरू घालूया का आपण? आपल्याला काय अनुभव नव्हता, मग आपण गाठला. पण आपल्या बैलानं त्या बैलाचा म्हणजे पळ थांबविला थोडक्यात, म्हणजे त्याला पुरला. आज पण बैलच त्याला पुरला नव्हता इंजनाला. मग त्यानंतर आमचं 17 ते 18 फायनल सलग झाली. तेव्हा साकाळाचा राजा आणि भीमादाचा सुंदर पळत होता. त्यांची गाडी आम्ही 3 वेळा सलग मारली. सलग मारल्यानंतर तो पायरा फुटला. पहिला फुटल्यानंतर अलीबाई काय म्हणले, आपला बैल आता जुना झालाय, तुम्ही पायरा होत असला साखर करायचा आणि तुमचा पायरा होऊन दे, गाडी पळेल चांगली. म्हणजे अशी माणसं तेवढी चांगली होती. मग ते दोन्हीची एकत्र आम्ही केलं, ती गाडीच पळायला लागली. सगळ्यात त्याच्या आठवणीतली कुठली शर्यत राहिली हो, की माणसानं त्या मैदानात खरंच सुंदरशी वाहवाच केली? तसे सगळेच वाढले त्यावेळेला. झालं पुशेगाव, लिंबू, आपलं सलगच असल्यामुळे काय असं एवढं काय म्हणजे कुठलं नाही असं. एक वेळ असं झालं, पुशेगावला अड्डा झाला. पुशेगावचा अड्डा झाला तर त्यावेळेला म्हणजे मला नुकता दात लावला असेल, वागिरी केलं त्यावेळेला, आदत होत होता. आणि त्यावेळेला आमचा ह्याच्याबरोबर पैरा झाला नव्हता. त्या आठवणीत तुम्हाला सांगू का, तिथं 4 गाड्या राहिल्या होत्या फायनलला आपल्या भागातल्या. आमची एक राहिली होती, तो भारत म्हणून एक होता लांबा लेंगऱ्याचा, इंजान आणि निवास त्याचा बैल, ती एक राहिली होती.
पांडुरंग कारभारी आपला याला स्वप्न्याची. ही एक राहिली होती आणि भीमादादाचा आणि साखळकराचा ही एक राहिली होती गाडी. तिथं सगळ्यांनी एकमेकाच्या विचाराने खेळलं, नंबर नव्हते. तेवढी सुरुवातीला भीमादादाची गाडी पहिलं सीमेत निघाली आणि आमच्या 3 गाड्या एकाच सीमेत आल्या. गट बाद होऊन काय झालं काय ते एकाच सीमेत निघाले. मग सीमेखाली निघाली आपलं चोराळचं श्रीरंग बाप्पा श्रीरंग दादा म्हणते ते अण्णा म्हणते त्याने ती शेटला म्हणली मी शेट सगळे आम्ही उभं राहिले. ते म्हणले शेट पुष्कळ फायनल खाली निघाले काय होईल. ह्याला त्यावेळेस सगळी वाळका म्हणायची आणि त्याला जळका म्हणायची. त्या पाठीव जरा देवनगरचा बैल होता आणि ह्याचा पायरा होता. म्हणजे पहिलंच पुशेगावचं आमचं मैदान. मग तिथंच 5वा नंबर आमचा बसला होता आणि तिथं अंबरनाथच्या राजानं ते 1 नंबर केला, इंजनाचा 2रा नंबर बसला होता आणि सोन्यावळचा म्हणजे पहिल्या 3 नंबर मध्ये ती होती. आणि त्या बरोबर सगळ्या सीमेत आम्ही गावलो. गट बाद होत गेलं, पसरून खेळलो होतो पण ते एकत्र आले. तर त्यावेळेला अलिबाने खाली जाताना सांगितलं होतं तो जर बैल पुरला पुष्कळ फायनल खाली निघाले आता काय होईल शेट. काय नाही म्हणले झळक्यानं जर साथ दिली तर वाळकं कोणाला सोडणार नाही म्हणजे. तिथंच सुरुवात झाली बैलाची. तिथनं पुढं मग तिथं सीमेला बी त्या गाड्या मारल्या आणि फायनलला भीमादादाची मारली, त्या बैलाकडंच मारली होती. मग तिथं हे झालं, तिथनं सुरुवात झाली आणि तिथंच पुन्हा पायरा झाला इंजनाचा. म्हणजे उजेडात आला बैल तिथनं खरा सुरुवात असं. त्यातनं पुन्हा मग इंजनाचा पायरा झाला. त्याच्या आधी एक बैल आम्हाला चांगला लागला होता. मी देवनगरच्या बैलाच्या आधी संसरचं पारल्या म्हणून बैल होता, तो सुद्धा चांगला पडत होता पण लांब पडत होतं त्यामुळे ते पायरा बंद केला आम्ही. ते बैल छान होता, 5-6 अड्डे चांगलं केलं त्याच्याबरोबर. सगळं मिळून किती होते फायनल झालं असतील अंदाजे? सगळं मिळून बघा एक 5-6 पर्यंत झालेत फायनल. बिनजोड 11 वेळ झाले मुंबईला, 11 वेळ गेले मुंबईला आणि त्यातली जवळजवळ 250-300 आसपास 1 नंबरची फायनल आहेत. 1 नंबर? हा 1 नंबरची सगळी मिळून 500च्या पुढे फायनल आहेत. काय सुरुवातीची काय मागण्या काय पुन्हा मध्ये आली एखाद्याला बेड्यानं दिल्याला ते पळाला नाही बैल असं एखादं मार खाल्ला. आता आम्हाला कोरेगावचा अड्डा मात्र शेवटपर्यंत धारचे. कोरेगावात आम्हाला नाही. कोरेगावला सलग 3 वर्ष काहीतरी घोटाळा व्हायचाच, घोटाळाच होणार. पहिल्या सुरुवातीला तरी पहिली झाप तासाच्या बाहेर तास मध्ये घेऊन कोरेगाव फायनल कधी गावलं नाही तेवढं दार्जिनच नाही का अड्डा. बाकी सगळे गावले. कोरेगाव तेवढं 3 वर्ष कधीच गावलं नाही. जो मोडलेलं एकम शिरप ते काय शिरंब्यात तेवढंच. एक वेळ तर असं सलग 3 फायनल घेतले होते. लिंबूतला आदल्या दिवशी जाऊन राहिलो, तिथे 1 नंबर केला. तिथनं पुशेगावात येऊन राहिलो, पुशेगावचा 1 नंबर केला आणि तिथनं विट्यात आलो. तिसऱ्या दिवशी विट्यात 1 नंबर केला. सलग 3 फायनल घेऊन आलो. सलग मैदान 3 आले होते. 3 ठिकाणी 1 नंबर. म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सलगच होती, घराड आलंच नव्हतं. 3 मैदान सलग फायनल घेतले होते. पण त्यावेळेला कसं होतं माहितीये का, आताच्या सारखं मोबाईल युट्यूब असलं काही नव्हतं की कोणाला खुन्नस. गाडी मारली गेली तिथं विषय सोडायचं, मोबाईलवर कोणाला काय म्हणत नव्हतं. म्हणजे माणसं चांगली होती सगळी. अंधा पैलवान होते, रामभाऊ पाटील शेनेकर इनामदार, पुन्हा अंबरनाथच्या राजाचे ते वाटेगावचे दादा मोहनदादा, ते झऱ्याचा थैमाल एक पळत होता, सुळवाडीच्या रघुअण्णा, पुशेगावचा सुंदर पळत होते. म्हणजे माणसं पहिली चांगली होती एकत्र. गाडी जर आज मार खाल्ली तरी काय अडचण नाही, बोलून चालून असं कोणच नाही कुणाची बस होती. आता कसं आहे लगेच मोबाईलवर टाकते ती कसं तुझी जिरवली, असलं काय नव्हतं पहिले. माणसं चांगली होती, बैल पळत होती चांगली असं. आम्हाला 7 शेटची आधी सुरुवात तिनेच केली. म्हणजे सुरुवातीला शेवटपर्यंत पुन्हा बैल जरी पळाई बंद झाली, पायरा बंद झाला तरी 7 आम्हाला त्यांची. त्यावेळी कुठली टॉप मध्ये बैल पळायचे? त्यावेळी टॉप मध्ये सांगतो अंबरनाथचा राजा एक पळत होता, निवासा त्याचा हिऱ्या, पुन्हा रामभाऊ पाटलाचा वाघऱ्या, झऱ्याचा थैमाल, पुशेगावचा सुंदर, सुळवाडीचा एक बैल होता अण्णांचा, पुन्हा शंकर शेनोलीचा बैल होता, जीपी भाऊंच्याकडे शंकर होता, इनामदारांचा पाखऱ्या होता. अशी बघून बघून बैल चांगला. अंधा पलवानचा सावकर, पलवानाचा सावकर होता. अशी बैल होती सगळी त्या भागातली. म्हणजे आपल्या भागातली टॉपची बैल सगळी होती. ज्यावेळेस त्याला मैदानात घेऊन जायचा त्यावेळेस कधी वाटायचं का की आज मार खायला गाडी किंवा काय? अशी काही लक्षणं दिसायची नाहीत. आणि तो सकाळी 4ला उठला की नाही तर संध्याकाळपर्यंत बसतच नव्हता. जाऊन अड्डा करून सगळे येणार, मग संध्याकाळ बसणार. मैदानात बसत नव्हता अजिबात बैल. वाघऱ्या बरोबर एक अड्डा
नागठाणचा. मग आमची ठराविक 2-3 पोरं असायची ती आणि आम्ही दोघं काय. मग इथं आमचा ह्यो बैल भरून शेण्याला जायचं, शेण्यात निघून जायचं. एवढ्या लांब 2 गाड्या काय कामायच्या. मग ह्याला म्हटलं जा तुम्हाला जोरदार मोटरसायकल येतो मधनं, म्हटलं तुम्ही जावा पुढं. मी पाठीमागून जायचो, गट पळून आलो. बैल कधी सुद्धा बसणार नाही, बैल बसला होता त्या दिवशी, पळून आले. मग मला वाटलं हाय लांब ना आलाय, सकाळी भरलाय बैल, बसला असं. पुन्हा शिमे पळायचे. शिमेला अशी अवस्था झाली की तो 81,000 घेतलेला बैल त्याला असं बाहेर न धरायला लागत होतं दाबून. त्याला आला ड्रायव्हर असा ती बोसा बाहेर काढत होता. बरोबर झेंडा पडाय काढून त्यानं बाहेर काढल्यावरून त्याला आला ड्रायव्हर पडला आमच्या बैला कासऱ्यावर. तो 100 फूट त्या कासऱ्यात अडकलं होतं. गाडीत काय सरकना. पुन्हा तिची ती पॅन्ट फाटली, वर अडकली. तो खाली पडल्यावर पण गाडी पळाली आणि गाडी बसली शिमेला. फायनल कधी 1 नंबर केलं संध्याकाळची. सकाळी आलो त्यावेळेला आमचं असं घर वर होतं, वर बांधायला रात्री बैल असणार, दिवस इथे घेणार गाडा. सकाळी बैलाला खाली येता येणार. मग मी म्हणतो ह्याला काहीतरी म्हणतो बहुतेक लागले, तुरीचं सड होते ते सड बेट लागलं असते म्हणजे चांभारला घेऊन यायचं मसवाडीच्या पाडून बघूया. तेवढ्यात एक आमचा इसापूरचा जोडीदार आला. त्याला म्हणतो दादा बैलाला म्हणतो काहीतरी लागलं या आणि लंगाड तो बैल खाली आला नाही. तो खाली आला बघतोय, म्हणतो बापू बैलाला लाळ आली. तुम्ही काय सांगता? लाळीचे लक्षण दिसत ते दिसते म्हणजे असं हे चालतं लाळ कशी आपल्याला तोंडाकडे येईल, त्याच्या पायाकडे गेळ बोलून असतो. बरोबर. म्हणजे लाळीत सुद्धा त्याने 1 नंबर केला. आणि पुन्हा 21व्या दिवशी फायनल 21 दिवसात पळवायला आलता त्याला. मित्रांनो अजून सुंदरचं नाव का निघत असेल तर ही त्याची रेकॉर्ड आहेत की लाळ होऊन दिकाला 1 नंबर करणारा बैल गौंडवाडीचा सुंदर आणि 21 दिवसानंतर पुन्हा 1 नंबर. पुन्हा जाईल तिथे 1 नंबरच केला. तोच पायरा होता. लाळ आली तो वाघऱ्यावरच होता. पुन्हा 21 दिवस बैल आपला जागेवर होता तर पकाभाऊच्या वासरावर तिने पळविला 1-2-3 आठ. पुन्हा आपलाच घालून आणि वडव्याला 1 नंबर केला तिथे जाऊन. म्हणजे हाय तो फॉर्म पुन्हा होता तसा राहिला त्याचा लाळ येऊन जाऊन सुद्धा. सगळ्यात मोठं कुठलं मैदान मारलं होतं? सगळ्यात मोठं पोशेगाव. त्यावेळेस मोठी मैदान पोशेगाव. इकडे गेलं की अकलूज, आपल्या भागात विटा आणि त्या भागात लिंबूत. आणि इकडं नवीन मैदान एक चालू केलं म्हणजे चिकुर्ड्याला. 4 मैदान 4 वर्ष झाले सलग. 4 वर्ष 1 नंबर आहे आपला तिथं सलग 4 वर्ष. आम्ही तिथं जाणार, तो 1 नंबर करणार, बैल ज्योतिबाला घेऊन जाणार आणि संध्याकाळी घरी येणार. सलग 4 मैदान. पुन्हा मैदान ते बंद झालं. सलग 4 वर्ष 1 नंबर आहे. 3 वर्ष यानं केला आणि 4थ्या वर्षी आपल्याकडे बारकं वासरू त्यानं केला. सलग 4 वर्ष 1 नंबर चिकुर्ड्याचे त्या भागात. मित्रांनो आपण मुलाखती का घेत असतो तर ह्या बैलांचा इतिहास मोठा आहे, त्याचा इतिहास लय बापू मोठा आहे. आत्ता जर तसा विचार केला तर अशा इतिहासाची बैल आत्ता नाहीत. आता कसं होतंय 1-2 नंबर आज घेतला तर 3ऱ्या-4थ्या मैदानात मार खाते ती. अशी सलग टिकून राहत नाही ती. तसे टिकून राहिली बऱ्यापैकी त्यावेळेला बैल सगळ्यात चांगले. वर्ष काटा व्हायचा. अंधा पहिलवानचा सावकर आणि आमचा तर सारखा काटा असणार आणि नाद करावा पहिलवानीच. म्हणजे जातीवंत नाद म्हणायचा त्यांचा. बैल चांगली त्यांची नादी माणसं आहेत ते पहिल्यापासून. सगळ्यात बाप मोठं बक्षीस किती घेतलं होतं ना? किती त्यावेळेला 11,000 12,000 15,000 लिहिले तर लिंबूत. शेगाव लिंबूत 15,000. अकलूज 2-3 जास्त मैदान नाही. इथं आपल्यात 7,000 8,000 9,000 10-11,000 म्हणजे शेवट. पैसे जास्त नव्हतेच त्यावेळेला. ढाली नुसतं आपलं बक्षीस आणि यात्रेचे मैदान सगळे. आता कसं झालं कोणाचा वाढदिवस कोणाचं काय, त्यामुळे आता भरपूर मोठी मैदान व्हायला लागली. त्यावेळी यात्रेचीच मैदान सगळी, गावची यात्रा आणि त्यात मैदान प्रत्येक गावची. वर्षाला ठराविक ठिकाणी ते असणार. त्यामुळे पैसे कमी राहिले. आता कुठं पुढारी देतील पैसे काय करतात म्हणून आपलं बक्षीस वाढले. पहिले नव्हतं एवढं. जास्तीत जास्त म्हणजे 10च्या आत सगळे. 2-3 अड्डे 10च्या वरच. बापू कुठलं मैदान असं झालेलं का डोळ्या भरून आलं पाणी आलं डोळ्यात पळ बघून त्याला? सगळीच तशी. होबालवाडीत काय झालं, होबालवाडीचं खरं वैशिष्ट्य सगळं तिथं जरा आपल्या भागात गाडी गावत्या का बघायसाठी सगळ्यांनी प्रयत्न करून शेवटच्या सीमेत गाडी खेळवली.
शेवटच्या शिमीत गाडी खेळून पाक कडेची लवणाची चाकरी होती, सगळ्या गाड्या चांगल्या होत्या. 100 फूट झेंड्यावर सोडली, 100 फूट बैल मागणं सुटून पुढे 50 फुटांनी गाड्या सगळ्या मारल्या होत्या. त्यावेळेस सगळ्यांनी ओळखली की गाडी आता गावत नाही, याला काही केलं तरी गाडी गावत नाही. असं झालं. कारण त्यावेळेस कसं आमच्याबरोबर 5-6 मुलं होती फक्त, अशी काही जास्त गाव बारक आणि सगळी मोठी मोठी मोठ्या लोकांची बैल. तिने सगळं करून बघितलं पण गाडी गावत नाहीत, पण सगळ्यांनाच सोडला की बाबा हे कुठनं पळवलं कसा पळेल ते गावत नाही. असं झालं. म्हणजे जेवढं तुम्ही त्याच्यावर कष्ट घेतलेलं, बापूने तुम्ही प्रेम केलेलं, बैल जीव पणाला लावूनच पळायचा. पळणार आम्ही कधी हाळी टाकणार नाही, कधी गुदाळ उधळणार नाही मैदानात गेल्यानंतर. ते तो म्हणजे असं सरळ मार्गे आम्ही चाललो कायम 3 वर्ष. तेव्हा आम्हाला कोणी त्रास बी दिला नाही आणि सगळ्या लोकांच्या बरोबर आमचं चांगलं संबंध. म्हणजे वस्तूच ती चांगली लागली ना, आता आमच्या तिथनं पुढे लागणार बी नाही. म्हणजे असं वैशिष्ट्य होतं तेच. आम्हाला का नंबर दिला नाही कधी नाही. का तर फरकच असायचा. चुकून समजा पासली केली तर लोकच तिथली भांडायची त्या भागातली, आणि ही गाडी बसल्या. आम्ही आणत नव्हतो मागे, समजा नाही निर्णय दिला तरी, पण तिथली लोकच म्हणायची हीच गाडी बसली. आणि तसा फरकच होता. त्यामुळे काय 10-20 फुटाच्या पेक्षा जास्त छकड्यानं सगळी गाडी लागायची. सुरुवातच अशी झाली तिची. पहिला अटक कुठला शीतळवाडीला सुरुवातीला काय झालं, आमचा तो बैल माणिक म्हणून चांगला पळत होता. जीपी भाऊच्या शंकर संघ पायरा होता. मग ह्याला आणल्यानंतर ते आपला टेम्पो टाकून तिथपर्यंत नेला. तिथं नेल्यानंतर जीपी भाऊच्या ड्रायव्हर म्हणून शबरी ड्रायव्हर होते, त्यांचा बटर बैल होता. म्हटलं आता फेरा टाक एक ते बरोबर. त्याबरोबर फेरा टाकला तर शंकरची आमच्या माणिकची गाडी गटालाच मार खाल्ली. शिव गटाला लागला, ही जी गाडी गटाला लागली. पुन्हा शिमेला बी लागली गाडी. शिमेला गाडी लागली तर 2 समान गाड्या लागल्या त्या भागातली वासराची एक गाडी नाही. मग ते काय म्हटले परत पळवायची गाव कमिटी. आम्ही म्हटलं त्या वासरावाल्याला सांगितलं परत काय पळवाय नको, चिठ्ठ्या टाक्या, तुझी निघाल किंवा आमची निघाल, कुणाची निघाल ते फायनल पळत. आणि चिठ्ठी तिथं बी नशिबानं आमची निघाली, तिथं फायनल 1 नंबर केलं. पुन्हा तसं शेण्याला गेलो, तीच गाडी घेऊन शंकर ती पळून, तिथं बी ती गाठाला मार खाल्ली. आणि हो असा शिमेल लागला, तिथं बी चिठ्ठ्यावर झालं आणि तिथं बी चिठ्ठी आपली निघाली. 2 मैदान झालं आणि पावसाळाच लागला असं. आणि पुन्हा दुसऱ्या सीझनला सुरू धरला. पण जाईल तिथं म्हणजे वैशिष्ट्य काय, गेलाय आणि पहिल्याच गोलालाच मैदान घेतला शीतळवाडला, असंच नेलता टेम्पोतनं. त्यामुळे त्याला काय लय शिकवायला लागलं नाही, काय नाही. असं झालं. म्हणजे जातीचा अंगचाच शिकवलंच नाहीच त्याला. नाही, ऑटोमॅटिकच. आपण तर त्याला भाषाच कळत नव्हती आपली. हा माडगाळवर आणला होता कर्नाटक. मराठीला एक म्हणजे आपण म्हणतो का नाही, तसं काय कळत नव्हतं त्याला. पण तो पहिल्या सुरुवातीला आम्ही एका फेऱ्याला तसं दिसल्याबरोबर ह्याला म्हणलं बसतो, आणि मी मागणं येऊन जरा झटका दिला, सुराला लागला. मारलं म्हणत तर तेवढाच झटका त्याला सुरुवातीला, थाप सुद्धा नाही. बघा मित्रांनो, जरी भाषा सगळ्यांच्या वेगवेगळ्या असल्या, सगळ्या भागातल्या, जी मनाची भाषा आहे ती ओळखली बापू त्या ना, की आपला मालक मनापासून आपल्याला सांगतोय, ऐकलं पाहिजे. जातीवंत म्हणतात ना, ते जातीवंतच वस्तू एखादी. त्यामुळे ते किती वर्ष पळवला बैल? 97 ते 2002, एक 5 वर्ष चांगला पळाला. 96 ला आणला, 97 पासून 5 वर्ष चांगला पळाला. 5 वर्ष. कधी असं वाटलं आता थांबावला पाहिजे? नंतर कमी आल्यानंतर मग आम्ही म्हटलं त्याला बंदच केला पळवायचा. 3रा 4था 5वा असा नंबर घ्यायला लागल्यानंतर मग पुन्हा आपलं हळूहळू बंदच केला. दुसरं एक वासरू होतं ते चालू करून पुन्हा ह्याला कमीच केला. जास्त दिवस असं पळवलाच नाही पुन्हा आम्ही. ज्यावेळेस बंद केला त्याला, त्यावेळेस मैदानात गेल्यावर लोक विचारत असतील की सुंदर कसा आहे काय? हा तेच. अजून सुद्धा म्हणजे कसं आहे, आता आम्ही मैदानात गेलो तर आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात सुंदरमुळेच ओळखतात. अजून सुद्धा लोक म्हणजे गेले की ते सुंदरच आठवण काढते, दुसरं काय, त्याच्यामुळेच आम्हाला ओळखते. असं झालं. सुंदर नसता तर तुम्हाला कोणी ओळख दिली? हा, मग तेच सांगते, कुणालाच ओळख दिली नसते. बरोबर. आणि आम्हाला आमच्या देण्यात येत नाही, आम्हाला ओळखत नाही, ती ओळखते ते आम्हाला. आणि 2-3 वेळा मुंबईला विचारायला ते, बाबा तुमचा बैल द्यायचा आहे का, म्हणजे काय म्हणेल ते देतो. पण आम्ही म्हणलं आमची वस्तू द्यायचीच नाही, त्याची किंमत आम्ही करणारच नाही. असं केलं. आता समजा आमच्या गावात आज सरपंच कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का, किंवा 4 माणसाची बाहेर माहिती आहे का, पण शशिकांत पहलवान किंवा बापू म्हटलं की महाराष्ट्रात तिथं गेलं की, आता समजा पाहुणे जर बघा एखाद्या गावात गेलं तर कुठलं गोंडवाडी, तर ते विचारतात बापूंचं पहलवानचं कसं कसं चालू आहे. म्हणजे एवढं त्याचं झालंय. असं मिळणार आहे का आपल्याला?
पैसे देऊन सुद्धा नाव होत नाही माणसाचं, असं झालं. त्यामुळे त्यानं नाव आपलं महाराष्ट्रभर भरपूर केलंय. जाईल तिथं कुठं बी, इकडं माळशिरसला जाऊ दे, मुंबईपर्यंत जाऊ दे. दावणीला किती वर्ष बापू राहिला? तुम्हाला सांगतो की 95 ते 9 वर्ष राहिलं की 2004. हा 9 वर्ष. 95 ला आणला. हाईट मोठी, जास्त पळाला पण. त्यामुळे लवकर हे झालं. परत पुन्हा कसं झालं, आता म्हणजे बंद आलाय म्हणून बडवूया. बडवलं बैलांना अंग 2 वर्ष पुन्हा बैलाला हे झालं, पुन्हा पायाकडे लवकर हे झालं ते, असं झालं. आणि एकच दिवस बैल बसला, म्हणजे सकाळपारी आदल्या दिवशी बसून बसला, सकाळी एकदा उठला आणि पुन्हा दुपारी बसला, ते हेच झालं ते. असं काय जाग्यावर असं काय नाही, इथेच असं झालं. आम्ही त्याला इथंच पुरलाय. परत असं वाटलं का वासरू एखादं करावं त्यासारखं तयार? एक वासरू होतं, 1 वर्ष चांगलं पळालं, पुन्हा ते दिलं. पुन्हा नंतर आम्ही काय बंद केलं की एवढं नाव आपलं होणार नाही, म्हणून आम्ही आपलं तेव्हापासून आपलं हाही नाव त्याचं जपलंय, म्हणून बंद करून टाकलं ना सगळा तो. असं कारण एवढं काय होणं शक्य नाही. म्हणून आपलं त्याचं नाव त्यानं भरपूर आपलं नाव केलंय, किंवा त्याचं नाव काढते ते सगळ्या महाराष्ट्रात, म्हणून आम्ही ते सगळा नादच बंद केला पुन्हा नंतर. बघा मित्रांनो, सुंदर त्यांच्या दावणीला झाला. सुंदरनं महाराष्ट्रभर बापूंचं आणि त्यांच्या चिरंजीवांचं नाव केलं. फक्त सुंदरच्या आठवणीसाठी सगळे त्याचे स्मारक वगैरे बांधून ठेवले. हे काय झालंय, आम्हाला करायचं हाय डोक्यात, करायचं. आमच्या म्हणजे बापूंच्या नातू आणि माझ्या मुलांनी बैल बघितला नव्हता, फोटो बघून असं. ते एक मुलगा आमचा मुलगा आहे पुण्याला सर्व्हिसला, दोघं बी. मग बारक्या मुलाला जरा जास्त नाद आहे, संग्राम म्हणून. त्यानं पुन्हा राजगुरुनगरला जाऊन फोटो नेऊन देऊन आपली एक आठवण, माहित नाही, बघितलेलं नाही, काय नाही, पण सगळीकडे जाईल तिकडे त्याला, तिकडे माणसं लोक विचारतात. गोंडवाडीच म्हणलं की तिकडे मैदानाला जर बघायला गेलं की सुंदर कोणाचा, तर ते आमचा, असं. मग त्याने पुतळा करून आणला तिकडनं, म्हणलं आपण आठवण करूया त्याची. तिथं राहतो तिथे 1-2 बैलवाले म्हणजे एकमेकाला जवळ माणूस जातो. बरोबर. त्याने असं वाटलं की अजून आपल्याला ओळखते त्या बैलामुळे, म्हणजे ते किती पळाला असेल त्यावेळेला. बरोबर. त्यामुळे ती म्हणली आपण आठवण ते दोघांनीच आपलं करून, म्हणले आणतो मूर्ती करून, आपण म्हणलं करून घेऊ, आपण बसवू. आणि आम्ही घराला सुद्धा बघा नवीन सुंदरचं नाव दिलं. बरोबर. कारण त्याच्याविषयी पुढे नाव द्यासारखं नाहीच आपल्याकडे काय, त्यामुळे त्याच आपलं नाव दिले. मित्रांनो बघा, एक मुक प्राणी काय करून गेला, त्यांचं नाव महाराष्ट्रभर केलं, अजूनही ते नाव जिवंत ठेवले. गौंडवाडी म्हणले की सुंदरचं नाव पहिल्यांदा येतं. त्या मुक्या प्राण्याने काय केलं, माणूस एखादा कुठली आपल्या जन्मात येऊन कारकीर्द करू शकत नाही, एवढं त्यांना आज त्यांचं नाव केलेलं आहे. आजही त्या बैलाचं नावाने या गावाची ओळख आहे, गौंडवाडीचं सुंदर. त्या गावाचं नाव आहे ना, मला पण कसं कळलं, गौंडवाडीच्या सुंदरमुळे. मग तेच की गौंडवाडी एक गाव आहे आणि त्या नदीच्या काठाला जे गाव आहे त्या गावात एक सुंदर नावाचा बैल होऊन गेला, त्या बैलाला महाराष्ट्रभर नाव केलं. तेच की, त्यामुळेच गावाचं नाव सगळीकडे झालं. आता इतर गावातले लोक गेली, बाहेर गेली तरी पाहुणे पैसे संबंध लागलं की नाही, तिथे लोक विचारतात सुंदर होतं त्या गौंडवाडीचे, होत म्हणजे असं. एखादी शर्यत हारणार होता आणि ती जिंकली त्याने त्याच्या ताकदीच्या ह्याच्यावर, कुठली जायचं हाय का एखादी वाटलेलं तुम्हाला, आता वर गाड्या सुटून गेले ते मागण्या गाडी सुटली किंवा काय, आता गाडी नाही गावाची? मग तेच किती होबालवाडीत तुम्हाला सांगितलेलं ते 100 फुटानं गाडी मागणं सोडली, पण तिथनं जाग्यावरच मग रगडायला चालू केली गाडी. 3 एशात गाडी पास करून 15-20 फुटानं गाडी मारली होती होबालवाडीत. आम्हाला ते जरा वशिल्यानं तिथं जरा झेंडा टाकून आम्हाला फसवायचं केलं होतं तिने, असं केलं. आणि तसं चिकुर्डे केलं आम्हाला सलग. पहिल्या वर्षी तिथं कसं आमच्यातले जरा जुनी बैलवाल्यांची तिथे चिकुर्ड्यात पहिल्यांदा ओळख, आम्ही पहिल्यांदाच अड्ड्याला गेलो. हिने जवळजवळ शेवटच्या घाटातच गाडी काढली. शेवट म्हणजे ह्यासनी गाडी मारायची, शेवटच्या सीमेलाच पळवली. मग सीमेला खाली जातानाच आम्ही सांगून गेलतो, आम्ही काय सोडणार नाही गाडी, तुमच्या 4 गाड्या झोप आमची गाडी लागतेच. तशीच आणून तशीच तोंडातून खाली नेली. ते 100 फुटांनी फरक फायनल घेतलं होतं. सीमेच्या सप्तच फायनल. जेटी म्हटलं असं करते तर आपण सोडायचीच नाहीत बैल. चिकोड्याला 1 नंबर तसाच केला. हाय तशीच मागं बैल नेते परत फेऱ्यात फेरा. आणि बैलाला सवय काय होती, फेऱ्यात फेरा जर डबल पडला तर बैल स्पीडनं पळतो, आणि अंधार पडला तर मग काय कळतच नव्हतं त्याला.
पण बैल शहाणा, एवढी बैल स्पीड येत होती, पण खायली बैल सोडणारी रेषेपर्यंत दिसतो वळवून गाडी स्टेजवर बैल दोन्ही बैल शहाणी. ह्या राजाबर बी असताना किंवा सगळ्या पैऱ्यात बैल शहाणी, म्हणजे माणसापेक्षा बुद्धी जास्त होती त्याला. वळून. आणि एक वेळ असं झालं, जोडीचा बैल जरा ढेला पडला की दाबून कारशीर गाडी स्टेजवर घेऊन येणार बैल. चालू पायरा होता, कडेगावच्या अड्ड्याला गेलो आणि मी आजेर होतो. मी आजेर असल्यानंतर साखराचा ड्रायव्हर एक बसविला, मग त्याला जरा चालवायला जुळलं नाही, मग तिथं सेमीलाच गाडी मार खाल्ली. गुलाल नव्हता, बैल 2 दिवस बसला नव्हता की अंगाव्याचा धावून गुलाल का आज पडला नाही. म्हणजे त्याला सवय झाली ती माणसं जनावर सुद्धा आपल्या गुलाल पडतोय ना, आज का पडला नाही, म्हणजे असं होतं ते. कायम गुलाल आणि एक दिवस गुलाल नाही. मग तीच गाडी तिथं कडेगावात एक डावच मार खाल्ली. तिथनं पुन्हा तिसऱ्या दिवशी विट्यातलं की ती गाडी धरून शिमेला मारली. आणि त्यावेळी बैलावर नंबर होतं, जिथं बैलावर नंबर असलं की नाही येईल तिथंच गाडी हाणायला लागत होती. मग कोण आला काय इकडे तिकडे बाजूला जायला येत नव्हतं, त्यामुळे येईल तिथंच गाडी हाणायची. बऱ्याच वेळा असं झालं त्यावेळेला, समजा आज 2 अड्डा आहेत, आज इथे एक अड्डा आहे दुसऱ्याकडे गाडी, कायची सुरुवातच सकाळी तिथे गेलेली, आमचा टेम्पो गेला की तिथनं बैल सोडणार त्या अड्ड्यावर. कारण ही गाडी गेली की एक नंबर गावत नाही असं गाड्या भरणार बैल. बघा मित्रांनो, सुंदरचा धबधबा किती होता. तर बापूंनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी आपल्याला सगळी सुंदरची माहिती दिली. तुम्ही एवढा माझ्यासाठी वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद.